सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील धाडसी घरफोडी प्रकरणी 2 आरोपी जेरबंद करत 3 गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अहमदनगर यांनी उघड केला आहे। कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील राघू पांढरू लकडे यांच्या घरी 1 एप्रिल रोजी धाडसी घरफोडी झाली होती। यामध्ये 2,57,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। या चोरीचा तपास कर्जत पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करत होते। यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त माहितीदाराकडून या चोरीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे राहणार शेडगाव फाटा तालुका श्रीगोंदा हा असल्याची माहिती मिळाली। यानंतर सापळा रचत दिनेश आहेर यांनी कर्जत बस स्टँड परिसरामधून मुख्य आरोपी कोहिनूर उर्फ सोल्जर जवान यास जेरबंद केले। त्याच्याकडून 10,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला। यातील दुसरा आरोपी जग्गू भोसले राहणार खोडवरी तालुका दौंड जिल्हा पुणे या दोघांनी मिळून तळवडी येथे देखील चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी यातील सोने आणि माल श्रीगोंदा येथे विक्री केल्याचे पथकाने सांगितले। अशोक बबन भोसले राहणार कासरी तालुका आष्टी जिल्हा बीड याला हिरडगाव फाटा येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे। त्यांच्याकडून 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रवींद्र करडिले, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, संदीप दरंदले, फुक्कान शेख, देवेंद्र शेलार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ व अरुण मोरे यांच्या पथकाने केले आहे। मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बस स्टँड या ठिकाणी आरोपी नामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 3 घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे। त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे। तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिलेले होते। त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं सोन्या चांदीचे एकूण 1,08,000 रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे 3 घरफोडीचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत। आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत। संपर्क 9922 16 42 12।